नमस्कार मंडळी, मी निरंजन कुलकर्णी. आमच्या परिवर्तन क्रिएशन्स या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. तर मनातल्या गोष्टी या शृंखलेतला आज एक नवा कोरा एपिसोड तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर आजचा जो विषय आहे ना, तो जवळपास तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तो नेहमीचाच विषय आहे. आपण रोजच्या जगण्यामध्ये हा विषय बऱ्याचदा ऐकतो, त्याविषयी बोलतो. तर आपण आज बोलणार आहोत मधुमेह म्हणजेच डायबिटीसवर. आता तुम्ही म्हणणार, की "अहो डायबिटीसबद्दल आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही वेगळं काय सांगणार आहे?" पण मित्रांनो, डायबिटीजकडे आपण जर वेगळ्या अँगलने बघितलं किंवा अतिशय डोळसपणे खोलात जाऊन त्याचा अभ्यास केला, तर ही गोष्ट अभावानेच आपल्या बाबतीत घडते. आपण वरवर काहीतरी बघतो, वरवर ऐकतो आणि डायबिटीजबद्दल नुसती चर्चा सुरू असते. पण डायबिटीज याविषयी तुम्हाला एज्युकेट करणारं, खोलात जाऊन तुमची तब्येत कशी चांगली राहील, असं वैयक्तिक पातळीवर जर तुम्हाला कोणी भेटलं, तर कसं वाटेल तुम्हाला? अहो, ही कल्पनाच किती सुखावह आहे. मित्रांनो, आज अशाच एका व्यक्तीशी मी तुमची गाठ घालून देणार आहे. आज आपले खास पाहुणे आहेत श्रीयुत ओंकार देशमुख. ओंकार सरांबद्दल 3 महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. पहिली गोष्ट म्हणजे क्लिनिकल फार्मसी आणि डायबिटीज एज्युकेशन एक युनिक कॉम्बिनेशनने ते काम करतायत. दुसरी गोष्ट गेले 15 वर्ष हेल्थ केअर या फील्डमध्ये ॲज अ काउन्सिलर म्हणून ते काम करतायत आणि अनेक पेशंटचा डायबिटीज त्यांनी आटोक्यात आणलेला आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट गेले 12 वर्ष म्हणजे 12 वर्षापासून ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशालिस्ट या क्षेत्रात त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. एवढा गाढा अनुभव असलेला माणूस आज आपल्या चॅनलवर आलेला आहे. त्यामुळे आज मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. ओंकार सर, तुमचं खूप 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 स्वागत खूप खूप धन्यवाद. आमच्या चॅनलवर. आणि जसं मी इंट्रोडक्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे अतिशय म्हणजे मनात येणारे प्रश्न आम्ही आमच्या पाहुण्यांना विचारत असतो. नक्कीच. तर डायबिटीज हा रोजच्या जगण्यातला विषय झालेला आहे. आपण जसं म्हणतो ना बेसिक नीड्स असतात. तसं ऑलमोस्ट डायबिटीज आहेच आहे. अल्टरनेट डे आपण बघितलं, अल्टरनेट माणसांकडे आपण पाहिलं, तर बरोबर, डायबिटीज हा प्रत्येकाला होतोच आहे. बरोबर. 30 वय असो, 40 असो. तर इंट्रोडक्शनमध्ये मी जसं म्हटल्याप्रमाणे डायबिटीज एज्युकेशन आणि डायबिटीज मॅनेजमेंट हे नुसतं ऐकून आहे. तर याविषयी तुम्ही जरा आम्हाला विस्ताराने सांगा, की तुम्ही नक्की काय काम करता? येस. खूपच चांगला प्रश्न आहे निरंजन. हं, कारण डायबिटीज मॅनेजमेंट एज्युकेशन हे शब्द खूप लोकांनी ऐकलेत. हं, हे शब्द जरी सारखे वाटत असतील, हं, तरी मोठा फरक आहे. हं, डायबिटीज मॅनेजमेंट म्हणजे काय, की दिलेल्या गोष्टी करणं. हं, लिस्ट दिली आहे 1 हं, ते 10. त्या 1 ते 10 गोष्टी करणं हं, म्हणजे एक्झिक्युशन पार्ट आला. हं, आणि व्हर्सेस डायबिटीज एज्युकेशन म्हणजे हं, त्याच दिलेल्या गोष्टी का करायच्या आणि हं, कशा करायच्या. हं, तर डायबिटीसमध्ये का आणि कसं हे फार महत्वाचं आहे, हं, जर तुमच्या ब्लड शुगर्स नॉर्मल आणायच्या असतील तर. हां, मी एक एक्झाम्पल देतो. हं, माझा एक पेशंट होता, हं, एक क्लायंट होता. त्यांनी सांगितलंय की "सर, मी गोळी घेतो, हं, एक्सरसाइज करतो, डायट सुद्धा माझा चांगला आहे. हं, मी डॉक्टरांना जाऊन भेटतो दर 3 महिन्याला. शुगर पण चेक करतो. पण तरीही शुगर का वाढतीये?" हं, व्हर्सेस हे काय झालं, की फक्त मॅनेज करत होता तो पेशंट. हं, पण का करतोय आणि कसं करतोय हं, याचा आढावा कोण घेणार? हं, हं, तो आढावा नव्हता. व्हर्सेस जेव्हा मी त्यांना इव्हॅल्युएट केलं, तर गोळीचं टायमिंग चुकत होतं. प्लेटमध्ये काय वाढून ठेवलं होतं ते चुकीचं होतं. अच्छा. जेवण कधी करत होता तो माणूस, हं, ते पण चुकीचं होतं. रात्री 10 वाजता, 11 वाजता तो माणूस जेवण करायचा. हं, हे चुकत होतं. हं, त्यानंतर एक्सरसाइज तर करत होता, हं, पण नेमकी काय आणि हं, कशी याचं अंडरस्टँडिंग नव्हतं. हं, डॉक्टरांकडे व्हिजिट तर झाली, हं, पण त्या 5-10 मिनिटाच्या व्हिजिटमध्ये ती किती फ्रुटफुल झाली. तुम्ही डॉक्टरांना नेमके काय प्रश्न विचारले, हे हं, फार मॅटर करतं. हं, यातलं काहीच नव्हतं. हं, तिथे मला समजलं की डायबिटीज एज्युकेशन त्या पेशंटला काहीही नव्हतं. हं. एज्युकेशन म्हणजे काय? थोडक्यात तुम्हाला ते का आणि कसं करायचं कसं करायचं? एवढंच सांगतं. हं, ज्यासाठी माझ्यासारखे लोक बसलेले आहेत. बरोबर आहे. पण त्याचा कोणाला आणि कसा फायदा होतो? त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो. हं, म्हणजे जे डायग्नोज्ड डायबिटिक पीपल आहेत हं, त्यांना तर होतोच. हं, हं. कारण लाँग टर्म डायग्नोज्ड डायबिटीज असतं. बरोबर आहे. कन्फ्युजन खूप वाढलेलं असतं हं, हं, किंवा बऱ्याच गोष्टी त्या करत आलेल्या असतात, त्या हं, चुकीच्या असतात. हं, त्याचं करेक्शन फॅक्टर म्हणून एज्युकेशन हं. फार महत्त्वाचं ठरतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, जे लोकं नव्याने डायग्नोज झालेले आहेत, न्यूली डायग्नोज्ड केसेस, हं, त्यांच्या मनात एक भीती असते. हं, "अरे मीच का?"
हम्म, डायबिटीस मलाच का झाला? हम्म, मग ते कन्फ्युजन तिथे स्टार्ट होतं. एक सोशल स्टिग्मा पण असतो, की 40व्या वर्षी जर डायबिटीस झाला, हो तर मी कदाचित नाही सांगणार. मी जर एक नॉर्मल माणूस असेल, तर मी माझ्या मित्रांना नाही सांगणार, की मला डायबिटीस झालाय. हम्म, तो एक सोशल स्टिग्मा असतो. तिथनंच ते खरं कन्फ्युजन स्टार्ट होतं. हम्म. मग तिथे तुम्हाला खऱ्या एज्युकेशनची गरज असते, की डायबिटीस एक्झॅक्ट काय करतोय? काय करतो तुम्हाला तुमच्या बॉडीची अंडरस्टँडिंग पाहिजे. तुमची हम्म, बॉडी त्या डायबिटीसला कशी रिस्पॉन्ड करते. हम्म, मुळात मी म्हणेन न्यूली न्यूली डायग्नोज्ड असू देत किंवा ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड डायग्नोज्ड लोक असू देत. हम्म, डायबिटीसला आधी तुम्ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. हम्म. मगच तुम्हाला डायबिटीस समजून घेईल. तो इगोइस्ट आहे. बरं 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 पहिल्यांदा तुम्हीच समजून घ्यायचंय आणि हम्म, मगच तो तुम्हाला समजून घेईल. ओके आणि ओके डायबिटीसला आधी समजून घ्यायचं असेल, हम्म, तर तुम्हाला आधी तुमची बॉडी म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला आधी समजून घ्यायला लागेल. हम्म, ते न घेता जर हम्म. तुम्ही पुढे गेलात, तर ते फक्त मॅनेजमेंट होईल. बरोबर आहे खऱ्या अर्थाने जर तुम्हाला मॅनेज करायचं असेल, तर हम्म, एज्युकेशन शिवाय पर्याय पर्याय नाही. नाही पण मुळात सर डायबिटीस होतो कसा हा एक प्रश्न आहे आता माझ्या मनात आला आणि दुसरा म्हणजे तो अनुवंशिक असतो का हा तर अगदीच खूपच चांगला प्रश्न आहे. हम्म, अनुवांशिक आणि डायबिटीस होतो कसा? कसा होतो म्हणजे हा येस. तर डायबिटीस फक्त एका कारणाने नाही होत. हम्म, मल्टी फॅक्टर्स असतात. हम्म, एक सिंगल कारण नसतं. पण सायंटिफिकली किंवा मेडिकली जर बोलायचं झालं, तर इन्शुलिन कधी नाव ऐकलंय तुम्ही? हो ऐकलंय ऑफकोर्स ऐकलंय ऐकलेलं आहे. ऐकलंय ओके. इन्शुलिन एक प्रोटीन हॉर्मोन आहे. हम्म, आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रिया ज्याला आपण म्हणतो, हम्म, हम्म. त्या ऑर्गनमध्ये इन्शुलिनची निर्मिती होत असते. बर आतल्या साईडला हम्म, पॅनक्रियाच्या. तर ती निर्मिती होत असते. हम्म, पण आपल्या सेल्स त्या निर्मितीला रिस्पॉन्ड नाही करत. म्हणजे इन्शुलिन तर प्रोड्यूस होतंय, हम्म, हम्म, पण ज्या सेल्सला ग्लुकोज पाहिजे, हम्म. त्या सेल्स इन्शुलिनला रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड करत नाहीत. अच्छा आणि परिणामी काय होतं? रक्तातच साखर राहते. हम्म. जी मसल्स किंवा लिव्हर किंवा अजून अन्य ज्यांना ग्लुकोज पाहिजे हो एनर्जीसाठी, तिथे ते पोहोचत नाही. हम्म, आणि दुसरी गोष्ट, की ह्याला म्हणतात मेडिकली इन्शुलिन रेझिस्टन्स. ओके जर रिस्पॉन्ड करत नसतील सेल्स, हम्म, त्याचा अर्थ रेझिस्ट करतायत ते. रेजिस्ट करतात हा तुम्ही शब्द ऐकलेला असेल, की हम्म, हम्म, इन्शुलिन रेझिस्टन्स. हम्म, आता दुसरी गोष्ट असते, पॅनक्रिया इन्शुलिन एकतर अगदीच नगण्य प्रमाणात प्रोड्यूस करत असतात किंवा ते हम्म, होतच नसतं. हम्म, तर हे दोनच मेन रिझन्स आहेत, की हम्म, आयदर इन्शुलिन रेझिस्टन्स हम्म, किंवा प्रोडक्शनच नाहीये, निर्मितीच नाहीये. जसं हम्म. आपण टाइप 1 मध्ये बघतो. बरोबर आहे तर या 2 कारणांमुळे डायबिटीस होतो. हम्म, पण फक्त या 2 कारणांमुळेच होतो का? तर हम्म, नाही. हम्म, ह्याचा सेंट्रल पार्ट हाच आहे. काहीही झालं, हम्म, तरी गोष्ट इन्शुलिनच्या रेझिस्टन्सवर किंवा झिरो प्रोडक्शनवरती येणार आहे. हम्म. पण हा मल्टीफॅक्टोरियल गोष्ट आहे गोष्ट ही, आहे की एका गोष्टीमुळे नाही होत. हम्म, हम्म, याला 10-12 वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा हम्म, एकत्र येतात, हम्म, तेव्हा डायबिटीस होतो. आणि सगळ्यात मुळात गंमत काय आहे, हम्म. की आज जेव्हा डायबिटीस डायग्नोज झालाय, त्याच्या 10 वर्ष आधी तुम्हाला तो झालेला असतो. हो का आज फक्त तुम्ही मेडिकली हम्म, एक्सेप्टेड डायबेटिक व्हॅल्यू तुम्ही तुमच्या रिपोर्टवर बघताय. बर बर बर. पण त्याची प्रक्रिया 10 वर्ष अगोदरच झालेली आहे. अच्छा तुमचं शरीर तुम्हाला प्री डायबिटीसच्या रूपात सांगत असतं, हम्म, हम्म, की "बाबा रे, काहीतरी कर, हम्म, काहीतरी कर." हम्म, मी एकदा जर आत आलो, तर हम्म, परत नाही जाणार. हम्म, अनवॉन्टेड पाहुणा म्हणून तो राहतो. हम्म, गुण्यागोविंदाने तुम्हाला राहायला लागतं. हम्म, हम्म, पण हम्म. त्याला घरात घ्यायचं की नाही, हे आपल्यावर हे आहे तुमच्यावर आहे. हम्म, हम्म, म्हणजेच काय, तुमची हम्म, लाईफस्टाईल तुम्हाला सुधारायची आहे. हम्म, हम्म, पण तो एकदा आला, हम्म, की ते होणार. दुसरी गोष्ट, तो अनुवंशिक असतो का? हम्म. आता जसं मी सांगितलं मल्टीफॅक्टरियल असतो, तर त्या मल्टीफॅक्टरमध्ये अनुवंशिकता, हेरिडिटरी हा एक रोल आहे. बरोबर तर आहे पार्शियली येस, हम्म, तो होतो. हम्म, पण अनुवंशिकतामुळे होतोच, हम्म, हम्म, असं काहीही नाहीये. हम्म, जनरली ते होतो. हम्म, एक कसं असतं, जेनेटिक्स जे असतं, हम्म. इट लोड्स द गन, बट युअर True. लाईफस्टाईल डिसाइड्स हम्म, टू पुल द ट्रिगर. हम्म, कळलं ना? हम्म. की करेक्ट करेक्ट बरोबर आहे तुम्ही रिस्क वरती हम्म, आहातच, हम्म, हम्म. पण त्या रिस्कचं एक्झॅक्टली डायबिटीसमध्ये कन्व्हर्जन होणं हे तुमच्या हातात आहे. बरोबर आहे आणि तिथे कोण रोल प्ले करतंय? हम्म, तुमची लाईफस्टाईल. हम्म, लाईफस्टाईल जर तुम्ही नाही सुधारली, हम्म. आता लाईफस्टाईल हा शब्द खूप कॉमन आहे. पण त्यात बरोबर आहे काय काय येतं? हम्म, तुमचा डाएट आला, हम्म, एक्सरसाइज आली, हम्म,
त्यानंतर तुम्ही झोपता केव्हा? याला फार महत्व आहे हां. तुम्ही झोपता अच्छा. केव्हा? हं, किती वेळ झोपता? हं. 5 तास, 4 तास अगेन तुम्ही काहीतरी बरोबर, मेटाबॉलिक गडबड करताय. बरोबर. 7 ते 8 तासाची पुरेशी झोप हवी. हं, हं, तुमचं पाणी पुरेशा प्रमाणात हवं. हं, तुम्ही किती स्ट्रेस घेताय? तुमचं नेचर अँक्झायटिक आहे हं, का तुम्ही फ्रीली हं, सगळ्यांशी बोलता चालता? हं, हं. ह्या सगळ्या गोष्टी डायबिटीज होण्यामागे कारणीभूत असतात. बरोबर आहे. डाएटबद्दल तुम्ही आता बोलला, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डाएट इज बाउंड टू फेल. अशा बऱ्याच केसेसमध्ये आपण बघितलेलं आहे, की बरोबर. एक आखून दिलं जातं, की बाबा तुम्हाला हे खायचंय आणि राइट, तुम्हाला हे खायचं नाहीये. राइट. पण आता माझ्यासारखा एखादा माणूस आहे, की आता आमच्या घरामध्ये गोड खूप होतं. हं, मला हं. स्वतःला प्रचंड गोड आवडतं किंवा रोज दुपारचं जेवण झालं, की काहीतरी गोड तोंडात टाकायला लागतं. हां, ते हां. काहीही असू दे. राइट. तर तुम्ही जेव्हा एज्युकेट करता हं, हं. लोकांना, हं, तुमच्या क्लायंटला, हं. तर ह्याच्यापासनं मी स्वतःला लांब कसं ठेवायचंय किंवा याच्यापासून मी परावृत्त कसं करायचं स्वतःला. म्हणजे हं, हं. फॉर एक्झाम्पल, की समजा मी आधी 3 श्रीखंडाच्या वाट्या खात असेन. हां, हां. हां, तर मी तुम्हाला येऊन भेटलो हं, हं. आणि मी तुम्हाला म्हटलं, "सर असं-असं आहे, तसं." तर तुम्ही सांगितलं, की "नाही, तुला 3 वाट्यावरनं अगदी कमी चमचाभरच खायचंय." हा जो स्ट्रगल आहे, स्वतःचा स्वतःशी असलेला, येस. यासाठी काही तुम्ही माइंड कोचिंग किंवा असं काही तुम्ही सांगता का, की हे कसं कंट्रोल करायचं? नक्कीच, नक्कीच निरंजन. हां. यात काय होतं मुळात आपला जगण्यातला रस कमी नाही झाला पाहिजे. हो, हो, हो. माझा एज्युकेशन देण्यामागचा एक सेंट्रल पॉइंट हा आहे, की एज्युकेशन हं, असं असलं पाहिजे, की हं, तुमचा जगण्यातला रस ते टिकवतंय. हं, हं, म्हणजे मी इथे खूप कडक काहीतरी सांगतोय, स्ट्रिंजंट सांगतोय हं, आणि इकडे एका साइडला तुमचा रस जगण्यातला जातोय. हं, एक कुठलीतरी अशी वेळ येते, हं. की बोलीभाषेत बोलायचं झालं तर जाऊ दे, मरू दे. मी काहीच करणार नाही. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मी काहीच करणार नाही. हं, हं, त्याचं पर्यवसन, त्याचं आउटकम काय होतं, हं, की परत सगळ्या गोष्टी डिरेल्ड होतात. हं, मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस चालू होतात. हं, हं, तर अशा वेळेस मी काय सांगतो, हं, की बाबा खा. हं, सगळं खायचंय तुम्हाला. हं. डायबिटीज इज नॉट अबाउट रिस्ट्रिक्शन हां. ओके. सगळ्यात महत्त्वाची बरं, बरं. गोष्ट नोंद करण्यासारखी, हं. की इट इज नॉट अबाउट रिस्ट्रिक्शन. इट इज अबाउट स्मार्ट सिलेक्शन. ओके. तुम्हाला श्रीखंड आवडतंय. हं, नक्कीच खा. हं. डायबिटीज असू देत किंवा नसू नसू देत. देत. हं, नक्कीच खा. पण पोर्शन कंट्रोल नावाची एक गोष्ट असते. हं. ऑफ कोर्स करेक्ट. कुठलीही काही अति तुम्ही केलं, मान्य, मान्य. ती घातक आहे. अतिपरिचयात अवज्ञा हं, थोडक्यात. हं, ओके, ती घातकच असते. हं, 4 वाट्या डायबिटीज असताना घातकच आहेत. हं, पण म्हणून तुम्ही खायचंच नाही असंही नाहीये. हं. आणि अ, त्यामागे काय मेन मुद्दा काय आहे, की क्वांटिटी महत्त्वाची असते. बरं, बरं. 4 वाट्याची तुम्ही 1 वाटी खा. तुमचे जिभेचे चोचले सुद्धा पूर्ण होतील. हं, तुम्हालाही वाटेल, की अरे नाही, मी त्यांच्यासारखाच खातोय. मी पण त्यांच्यासारखाच नॉर्मल आहे. हं. पण एका वाटीत तुमचं समाधान व्हायला पाहिजे. हां. जिभही तुमची सुखावेल, सर कधी-कधी पोटही सुखावेल हां, आणि तुम्ही जगण्यातला रसही टिकून राहील. राइट, राइट. टू बी व्हेरी हॉनेस्ट, ते एकदा जिभेला ती चटक लागली ना, की बाबा एक वाटी मी खाल्ली. अरे वाह! वाह, वाह, वाह! खूप छान आहे. थोडंसं घेऊन बघू ना, आता थोड्याने काय होतंय असं. तर तिथे स्वतःला आयडियली तिथे आपण थांबवायला पाहिजे. तिथे तुम्ही थांबवायला पाहिजे. तुम्ही हां. थांबवू शकत नसाल, तर मग माझ्यासारखे लोकं तुम्हाला थांबवतात. पण असंही नाही, की कडक हां, होऊन थांबवतात, हां. अग्रेसिव्ह होऊन थांबवतात. हं, माझं काम सतत सांगणं आहे. हं, हं, म्हणजे एकदा मी एज्युकेशन दिलं तुम्हाला, हं. कोणी तुम्हाला सांगू शकतं, की "निरंजन अरे 4 वाट्या नको खाऊ. बरोबर आहे. 1च वाटी खा." हं. पण हे सतत कोणीतरी सांगणारं तुमच्या सोबत हवंय. सोबत हवा आहे. आणि ॲज अ एज्युकेटर हं, किंवा ॲज अ क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून मी सदैव तुमच्यासोबत आहे. हं, हं, एज्युकेशन सेशन्स हे फक्त 1-2 तासाचे नसतात. ते हं. नॉनस्टॉप कंटिन्यूअस असतात. ॲज लाँग ॲज तुम्हाला वाटलं पाहिजे, की की ओंकारला आता बस झालं. बरोबर आहे. करेक्ट. तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात सर दुसरी वाटी खायची इच्छा झाली, की तुमचा चेहरा कंट्रोल डोळ्यासमोर आणायचा. माझा डोळा माझा चेहरा डोळ्यासमोर आला. अच्छा, अच्छा, अच्छा. बरं, बरं. पण मग आता इथं तुमची कशी सुरुवात झाली? म्हणजे या क्षेत्रात आपण यावं आणि ॲज अ एज्युकेटर म्हणून काम करावं. कारण आधी तुम्ही इतके वर्ष हेल्थ केअरमध्येच आहात. सीरम बरोबर. सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. राइट. तर हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की हा सगळा प्रवास कसा होता तुमचा? येस. मुळात लहानपणापासूनच मला मेडिकल क्षेत्राची फार आवड आहे. बरं. तर त्या आवडीपोटी माझं फार्मसी सुद्धा झालं. मी हं, क्लिनिकल फार्मासिस्ट झालो. हं, आणि एक कुठेतरी खंत होती, की हं, मी बघत होतो कारण जे 6 वर्ष आम्ही फार्माकोलॉजी शिकलो, हं, त्याचा उपयोग एकतर कुठेतरी करून घ्यायचा होता. दुसरी गोष्ट पेशंट्स चुकीच्या वेळेस चुकीच्या गोष्टी घेणं हं, किंवा पेन किलर्स सतत घेणं हं, हं, किंवा मेडिसिन्स बरोबर आहेत, पण ते चुकीच्या पद्धतीने घेतल्या जातात हं, हं. किंवा मेडिसिन चुकीच्या आहेत आणि केवळ
अवेअरनेस नव्हता म्हणून त्या घेतल्या जात आहेत. अशा काहीतरी जम्बलिंग, कन्फ्युजिंग गोष्टी मी खूप वेळेस पाहिलेल्या आहेत. एक खंत अशी होती की नाही यार, या लोकांना कुठेतरी एज्युकेट केलं पाहिजे आणि तो हक्क आहे ॲज अ क्लिनिकल फार्मासिस्ट. बरोबर. मग मी काय केलं, गेल्या 15 वर्षापासून जनरल हेल्थ अवेअरनेस सेशन्स मी घेतोय, ओके. ज्यात आय टॉक मोर अबाउट मेडिसिन्स. बर. मग दुसरी गोष्ट अशी झाली की ह्या सगळ्या गोष्टी करत करत घरातच डायबिटीसनी एंट्री मारली. माझ्या आईला डायबिटीस झाला. ओके. मग आई ज्या चुकीच्या गोष्टी करत होती ते मी ऑब्झर्व केलं. हम्म. अजून ते माझं ट्रिगर झालं हम्म. आणि तेव्हा ठरवलं की नाही, डायबिटीस असा रोग आहे की ज्याला खरं मॅनेजमेंटची गरज आहे, खऱ्या एज्युकेशनची गरज आहे. हम्म. आणि जेव्हा ते मी माझ्या आईला दिलं एज्युकेशन, तेव्हा मी रिझल्टही खूप छान पाहिले करेक्ट करेक्ट. आणि दॅट ट्रिगर द हा इंट्रिन्सिक म्हणजे फॅक्टर की माझ्या असं मते झालं की माझी आई जर बेनिफिट घेऊ शकते या गोष्टीचा, तर व्हाय नॉट अदर पीपल. बरोबर. मग मी सर्टिफिकेशन्स केले तर ओके. इंटरनॅशनल, नॅशनल असे सर्टिफिकेशन्स केले हम्म. आणि मी आज बऱ्याच लोकांना ट्रेन केलं एज्युकेशन थ्रू हम्म. आणि फॉर्च्युनेटली त्यांच्या शुगर खूप नॉर्मल राहतात आणि दे Okay. बेसिकली दे आर मेंटली व्हेरी व्हेरी हॅपी. बरोबर. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही खूप कॉन्फिडंट आहोत, हम्म. आम्ही डिसिजन स्वतःचा स्वतः घेऊ शकतोय. हम्म. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही पेशंट पॅसिव्ह असतात. ओके. म्हणजे मॅनेजमेंट इज अ पॅसिव्ह वर्ड. करेक्ट करेक्ट. कारण हे करायचंय, हम्म. ते करतात. हम्म. पण कसं आणि का हे जेव्हा समजतं तेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह रोल मध्ये येता. बरोबर. तर डायबिटीसचा पेशंट किंवा कुठल्याही मेटाबॉलिक डिसऑर्डरचा पेशंट हा ऍक्टिव्ह पाहिजे. ऍक्टिव्ह इन टर्म्स की स्वतःला ते कळलं पाहिजे, अंडरस्टँडिंगची लेवल वाढली पाहिजे, बरोबर आहे. स्वतःचं शरीर स्वतःला समजलं पाहिजे हम्म. आणि त्यानुसार ऍक्शन. बरोबर आहे. केवळ दुसरे करतायत म्हणून मीही करतोय, हम्म. ही गोळी तो घेतोय म्हणून मी सुद्धा तीच गोळी घेतोय, ते ब्लाइंडली जाण्यात काही पॉइंट नाही. पॉइंट नाहीये. म्हणजे मी एक 2-3 गोष्टी सांगतो. डायबिटीस मॅनेजमेंट तू मगाशी जो प्रश्न हो. विचारला होता, हो. तो परत मी त्या मुद्द्यावर येतोय, हम्म. की डायबिटीस मॅनेजमेंटचा फोकस हा ऍक्शनवर असतो ओके. वर्सेस हम्म. डायबिटीस एज्युकेशनचा फोकस हा अंडरस्टँडिंगवर असतो. अच्छा. नेचर बद्दल जर आपण बोललो तर हम्म. डायबिटीस मॅनेजमेंटचं नेचर हे जनरल असतं, हम्म. पण ह्याचं नेचर हम्म. पर्सनलाइज्ड आहे. अच्छा. म्हणजे निरंजनला जर डायबिटीस झालेला असेल हम्म. तर आय कांट बी जनरलाइज्ड विथ निरंजन. हम्म. मला निरंजन आधी समजून घ्यायला लागेल. हम्म. त्याच्या कुठल्या सवयी आहेत, हम्म. तो काय करतो, कधी झोपतो, पाणी किती पितो, काय खातो, हम्म. कुठे जातो, या सगळ्या गोष्टी मेडिकल हिस्ट्री मला जाणून घेणं बहुत म्हणजे हम्म. खूप इम्पॉर्टंट वाटतं. हम्म. ते एज्युकेशन मध्ये होतं. हम्म. मॅनेजमेंटमध्ये ह्या गोष्टी जनरलाइज्ड असतात. हम्म. नंबर 3, याचं जर आउटकम पाहिलं तर मॅनेजमेंटमध्ये आयदर तुमची शुगर होते किंवा नाही होत. हम्म. पण एज्युकेशन असल्यानंतर तुम्ही नॉलेज अप्लाय करू शकता. हम्म. फरक कळतोय तुला हम्म. की मॅनेजमेंट एक्झॅक्टली काय करते आणि एज्युकेशन काय करते, काय करतो. राईट? हम्म. आणि मॅनेजमेंटमध्ये मग पेशंटचा रोल काय असतो, पॅसिव्ह. कारण फक्त इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. हम्म. निरंजन तुला हे करायचंय, ते करायचंय, हम्म. या गोष्टी करायच्यात, असं करायचंय. पण तोच एज्युकेशन मध्ये रोल ऍक्टिव्ह होऊन जातो, कारण हम्म. तुला स्वतःला माहितीये की बरोबर. तुला काय करायचंय, हम्म. का करायचंय आणि कसं करायचंय. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात समजून उमजून एखादी गोष्ट करणं. राईट. दॅट इज कॉल्ड एज्युकेशन. बरोबर आहे. थोडक्यात हाऊ आणि व्हाय. करेक्ट करेक्ट. जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा हाऊ आणि व्हाय तुम्हाला कळत नाही, हम्म. तोपर्यंत ती गोष्ट पूर्णत्वास जात जात नाही. नाही. डायबिटीस म्हणून नाही, कुठल्याही हम्म. फील्डमध्ये तुम्ही घ्या, हम्म. व्हाय आणि हाऊ हम्म. या 2 गोष्टींना फार अत्यंत महत्वाचं आहे. आता मी महत्वाचं. स्वतः सिरम इन्स्टिट्यूट मध्ये काम केलेलं हा आहे, हा. रेग्युलेटरी अफेअर्स मध्ये होतो. एक्झॅक्टली. हा. तिथे व्हाय आणि हाऊ हम्म. प्रचंड महत्व आहे या 2 गोष्टींना. बरोबर. त्याशिवाय तो ड्रग अप्रूव्हच नाही होत. अप्रोच होत नाही. जर वॅक्सिन मी एखादी रजिस्टर करतोय, हम्म. ती काम कशी करते आणि का टोचायची हम्म. हे माहितीच नाही. मी फक्त वॅक्सिन बनवली, मॅनेज केली, हम्म. घ्या. पण हम्म. घेणाऱ्यालाही माहिती नाहीये आणि देणाऱ्यालाही माहिती नाहीये बरोबर आहे. की ती का घ्यायची आणि कशी घ्यायची. हम्म. ती गोष्ट जाईल का पूर्णत्वास? नाही जाणार. तर सेम थिंग गोज विथ डायबिटीस. बरोबर. जोपर्यंत तुमचं शरीर तुम्हाला हम्म. समजत नाही, मुळात तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं, जे मी मगाशी एक स्टेटमेंट मांडलं की 10 वर्षापूर्वी डायबिटीस तुम्हाला झालेला असतो, हम्म. फक्त त्याचा फॉर्म वेगळा असतो. बरोबर. प्री डायबेटिक स्वरूपात तो येत असतो. बरोबर. ओके. तुमची बॉडी तुम्हाला काहीतरी सांगत असते. हम्म. या एज्युकेशन सेशन मध्ये मी हेही सांगतो हम्म. की बॉडी काय सांगतेय. हम्म. बॉडी लँग्वेज हा शब्द ना फार आपण हलक्यात घेतो. हम्म. बॉडी लँग्वेज इज नॉट अबाउट हातवारे असे करणे हम्म. किंवा हम्म.
आय कॉन्टॅक्ट मेंटेन करणं ते आहे, हम्म. डेफिनेटली आहे. बरोबर आहे. आतून काय तुमची बरोबर. लँग्वेज बॉडी बोलतीये, हम्म. तुमचं शरीर तुम्हाला काय सांगू इच्छित हम्म. ते कळलं ना, हम्म. तर मॅनेजमेंट फार सोपं होतं. हा, म्हणजे बॉडी लँग्वेज फ्रॉम इनसाइड. फ्रॉम इनसाइड. ते ते डायबेटीस मॅनेजमेंट ऍक्च्युली अवघड आहे, पण एज्युकेशननी मॅनेज झालेलं डायबेटीस हे फार सोपं आहे. करेक्ट. म्हणजे डायबेटीस मॅनेज करायला जितका अवघड आहे तितका तो प्रचंड सोपा आहे. अच्छा. प्रचंड सोपा आहे. बर. लॅक कुठे असतो, हम्म. गॅप कुठे असतो, की तुमच्या अंडरस्टँडिंग मध्ये. हम्म. प्रत्येक वेळेला प्रत्येक सिच्युएशनला तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला त्या मोमेंटला काय केलं पाहिजे. पाहिजे. एका लग्नात गेलात, तुम्हाला कळलं पाहिजे किती गोड खायचंय. बरं, खाल्लं ते खाल्लं, नंतर काय त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी तुम्ही करणार आहात का, ह्याच्याकडे तुमचा ऍक्शन प्लॅन पाहिजे या गोष्टीचा. तो तसा नसेल तर मग साहजिक आहे ना, HbA1c तुमचं वाढणारच आहे. बरोबर आहे. रिफ्लेक्शन येणारच आहे. रिफ्लेक्शन रिपोर्टवर येणार आहे. त्या दिवशी मग असा चेहरा करून बसण्यात काही पॉईंट नसतो. बरोबर. डॉक्टरांना दोष देऊन उपयोग नसतो. दोष आपल्यातच असतो. बरोबर आहे. आणि तो अनफॉर्च्युनेट चुकी कोणाचीच नसते, ना हम्म. पेशंटची, ना डॉक्टरची, ना अजून कोणाची. फक्त हा गॅप आहे, तो गॅप भरून काढणे हा माझ्यासारखा माणूस करतो. काम करतो. कारण क्लिनिकल फार्मसीचं बॅकग्राऊंड प्लस डायबिटीसचे इन्स अँड आउट्स या गोष्टीचं कॉम्बिनेशन मला कुठेतरी ती ऑथॉरिटी देतं की नाही, आय शुड एज्युकेट दॅट पेशंट. करेक्ट. आणि ह्याचं चांगले रिझल्ट मिळतात. डायबिटीस हा फक्त शुगर वर खाली होणे एवढा नाहीये. एवढा नाहीये. हा मेटाबॉलिक कंडिशन आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ज्यात फक्त ब्लड आणि शुगर एवढंच दोन गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत का? नाही. तुमचं लिव्हर इन्व्हॉल्व्ह आहे. अच्छा. ओके. बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात, बरेच ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह असतात. त्यांचं एकंदरीत जो बिघाड असतो किंवा एका गोष्टीमुळे त्यांचा बिघाड झाला, वाईस वर्सा, या सगळ्या गोष्टी त्यात असतात. तुम्ही ऐकलं असेल की डायबिटीसमुळे कॉम्प्लिकेशन वगैरे होतात. ते कॉम्प्लिकेशन का होतात? कारण एकंदरीत मेटाबॉलिक डिस्टर्बन्स आतमध्ये आलेला असतो. बरोबर आहे. म्हणजे खूप पेशंट मी असे पाहिलेले आहेत की सर माझी तर शुगर मस्त कंट्रोल मध्ये येते, हा नंबर आहे, तो नंबर आहे, पण डज दॅट रिअली मीन की ते खरंच चांगलं कंट्रोल करतायत? डायबिटीस इकडे नंबर तर दाखवतोय नॉर्मल, पण इकडे हिपॅटोमेगॅली झाली, म्हणजे लिव्हर मध्ये फॅट जाऊन बसलंय. इकडे हार्टला काहीतरी प्रॉब्लेम होतोय, किडनीत काही सांगू पाहतीये. तर या गोष्टी एकंदरीत मॅनेज करायला लागतात. तर हा एक सिंगल नंबरचा गेम नाहीये की माझी फास्टिंग एवढी, माझी पोस्ट प्रँडियल तेवढी, बीपी तेवढी, किंवा माझी रॅन्डम एवढी, माझं A1C 6.57, मी ओके. ठीक आहे, ही गोष्ट ओके, पण ती खरंच ओके आहे की नाही हे समजून घेतलं तरच ते खरं ओके. अदरवाईज ते मिअर ओके, वरवर ओके, आतनं ओके नाही. याच गोष्टी माझ्यासारखे एज्युकेटर समजून सांगतात. खूप सारे फॅक्टर्स असतात की एक ना एक गोष्ट तुम्हाला डायबिटीसच्या ह्याच्यातनं बाहेर काढू शकते, किंवा एक ना एक गोष्ट तीच परत अजून डीप पुश करू शकते. बरोबर आहे. त्यामुळे इट गेल्या- इज अबाउट डेली डिसिजन्स. राईट. गेल्या 15 वर्षांमध्ये तुम्ही आता जसं मेन्शन केलं की बरेच पेशंट तुम्ही बघितले, हो बऱ्याच केसेस तुम्ही स्टडी केले असतील. तर आता माझा जो आता प्रश्न आहे, केस स्टडी म्हणून आपण बघूयात. हो हो की समजा 2 व्यक्ती आहेत, बरोबर. ठीक आहे. एका व्यक्तीला वेगळ्या प्रकारची व्यसन आहे, बरोबर. म्हणजे ही स्मोक, हे ड्रिंक हम्म. आणि रेग्युलर बेसिस ते करतात. दुसरा माणूस आहे तो निर्व्यसनी आहे, म्हणजे तो बडीशोप सुद्धा खात नाही. अशी 2 माणसं आहेत. हम्म. आणि 2 हे रेग्युलरली करत असतानाच आपल्याला एक दिवस असं कळतं की निर्व्यसनी जो माणूस आहे त्याला डायबिटीज झालाय किंवा इतर तत्सम आजार झालेले आहेत, राईट. आणि जो रेग्युलरली हे सगळं करतो तो टकाटक आहे. बरोबर. म्हणजे त्याला काही बरोबर. बाकी काही झालेलं नाही. ही इज एन्जॉईंग व्हॉट एव्हर Right, ही इज डुईंग ऑन डेली बेसिस. राईट. राईट. तर हे होण्यामागची कारण काय असतात सर? की आपण जसं म्हणतो ना की नाही ह्या गोष्टी करू नका, हे होईल ते होईल, तुम्ही पण एज्युकेशन मध्ये सांगत असाल, राईट. तर ह्याच्यावर तुम्ही कुठल्या अँगलने बघता या केसमध्ये? आता जसं तुला वाटतंय की हा. एखाद्या स्मोकरला काहीच होत नाहीये हा, आणि एखाद्या नॉन स्मोकरला, फॉर एक्झाम्पल स्मोकिंग हे आपण एक्झाम्पल, बरोबर आहे. आणि एखाद्या नॉन स्मोकरला काहीतरी होतंय, हम्म. परत मी त्याच गोष्टीवर येतोय की डायबिटीस हा मल्टीफॅक्टोरियल आहे. हम्म. म्हणजे मी बाहेरनं स्मोक करताना दिसतोय हम्म. म्हणजे मी आतनं खराबच असलो पाहिजे असं काही नाही आहे. बर. किंवा मी बाहेरनं टकाटक दिसतोय, मी काही स्मोक करत नाही, निर्व्यसनी आहे, पण मी आतनं एकदम 100% हम्म. ओके असंही काही नसतं. हम्म. बऱ्याच गोष्टी डिसाईड करतात की तुम्हाला डायबिटीस होणार आहे का नाही. हम्म. आपण डायबिटीस बद्दल बोलतो म्हणून मी हो बोलतोय. हो हो.
अन्य मेटाबॉलिक कंडिशन सुद्धा असू शकतात. हम्म. तर होतं काय की अनुवंशिकता, परत तोच मुद्दा. हो. अनुवंशिकता जर असेल, तुमच्या नशिबात जेनेटिक डायबिटीस लिहिलेला असेल, तर तो तर होणारच. तो होणार. अच्छा. पण जसं तुम्ही म्हणालात की हम्म. 2 मुलांची उदाहरणं घेतली, एक हो. स्मोकर, एक नॉन स्मोकर. करेक्ट. ओके. तसंच मी पण घेतो. फॉर एक्झाम्पल, आई-वडिलांना डायबिटीस आहे. हम्म. तर रिस्क फॅक्टर आहे, मुलांना होऊ शकतो. हम्म. एक मुलगा खूप ऍक्टिव्ह आहे. हम्म. त्याची फिजिकल ऍक्टिव्हिटी वगैरे खूप छान आहे. मेंटली तो पॉझिटिव्ह आहे. हम्म. तर त्याला डायबिटीस होईलच का? हम्म. तर होऊ शकतो, पण हम्म. कधी? त्याच्या 70-60 मध्ये. बरं बरं. खऱ्या अर्थाने लाईफ जगून झाल्यावर जाऊन हा होतो. काही 70 हरकत 60 ला संपलेलंच असतं ऑलमोस्ट सगळं. संपलेलं असतं असं संपलं नाही, इन द सेन्स पण की मॅक्सिमम पोर्शन आपण जगून घेतलेला जगून असतो घेतलेला असतो. आयुष्यामध्ये. कारण त्यांनी लाईफस्टाईल खूप छान फॉलो केलेली असते. बरोबर आहे. राईट? Correct. हम्म. म्हणजे मी जे लाईफस्टाईलचे पॅरामीटर्स मगाशी सांगितले, हो हो. ते सगळे चांगले फॉलो झालेले असतात. डिस्पाइट गन इज लोडेड हम्म. विथ हा, जेनेटिक्स. ओके. correct. हम्म. पण दुसरा भाऊ त्याचा, हम्म. तो सेडेंटरी लाईफस्टाईल जगतोय, बरोबर. काहीच करत नाहीये. हम्म. सगळ्या चुकीच्या वेळा, हम्म. चुकीच्या सवयी. मग ही मे गेट डायबिटीस ॲट 40 हम्म. किंवा 50. मग व्हाय मी? हम्म. हा जो शब्द त्याच्या तोंडून आला, Why me? तर माझ्यासारख्यांना कधीही सरप्राईज होणार नाही. हम्म. कारण आय नो की तुम्ही लाईफस्टाईल फॉलो केलेली नाहीये. हम्म. डिस्पाइट एज्युकेशन दिलं होतं हम्म. की हा अनुवंशिक असू शकतो. हम्म. जर तुम्ही लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली असती, तर तोच डिलेड झाला असता, कदाचित होणारही नाही. हम्म. होणारही नाही. हम्म. ती कधी ट्रिगर पुल होणारही नाही. हम्म. पण जर तुम्ही स्मोक करत असाल किंवा व्यसनी असाल, तर तो डेफिनेटली होणार, हम्म. लवकरच होणार. हम्म. स्मोकिंग काय फक्त डायबिटीसच करते हा अशातला भाग बरोबर. नाहीये. इतर अनेक गोष्टी याच्यामध्ये आणि आहेत. डिरेक्टली स्मोकिंगमुळे डायबिटीस झाला तर असंही होत नाही. हम्म. स्मोकिंगमुळे होतं काय हम्म. की आपल्या ब्लड वेसल्स जे असतात, हम्म. त्याचा जो एंडोथेलियल पार्ट असतो, म्हणजे इनर लेयर्स जे असतात, बऱ्याच लेअरने आपली ब्लड वेसल तयार झालेली असते, हम्म. त्या लेयर खराब करून टाकण्याचं काम स्मोकिंग करतं. करेक्ट. कडक बनतं ते. हम्म. ओके. मग काय होतं? बीपी होतं. बीपीनी काय होतं? किडनीवर लोड होतो. सगळे एकमेकांवरती कनेक्टेड आहे सगळं. कनेक्टेड असतात. ते तर आहेच आहे. कुठेतरी मग इन्शुलिनला रेझिस्टन्स येतो हम्म. आणि तुम्हाला डायबिटीस होतो. डायबिटीस. म्हणजे या गोष्टीमुळे डायबिटीस झाला हम्म. किंवा डायबिटीसमुळे या गोष्टी झाल्या, बरोबर आहे. असं त्यांचं कनेक्शन असतं. बरोबर आहे. मी काय म्हटलं की डायबिटीस हा फक्त शुगरचे नंबर मोजण्याचा आजार नाहीये, हम्म. डिसऑर्डर नाहीये. हम्म. हा मोठी मेटाबॉलिक कंडिशन आहे. हम्म. यात खूप ऑर्गन्स इन्व्हॉल्ड आहेत, अख्खी तुमची बॉडी इन्व्हॉल्ड आहे. म्हणूनच मी सारखं का म्हणतोय की स्वतःच्या शरीराला समजून घ्या. हम्म. समजून सांगायचं काम माझं आहे, बरोबर आहे. पण तुमचं ऍक्सेप्टन्स पाहिजे की येस, हम्म. मला काहीतरी झालंय किंवा होणार आहे. हम्म. मी 1 तास 2 तास बसेन हम्म. किंवा फॉलोअप घेईन आणि मी या सगळ्या गोष्टी शिकून घेईन. हम्म. याला प्रॉपर ट्रेनिंग लागते. ओके. प्रॉपर ट्रेनिंग लागते. एक एक्झाम्पल देतो निरंजन, हा हा. की जी लोक इन्शुलिन घेत असतात, हम्म. जनरली टाईप 1 चे इन्शुलिन घेतात, हम्म. पण टाईप 2 चेही घेतात. ज्यांना गरज असते हम्म. ते घेतात. पण त्यात होतं काय हम्म. की इन्शुलिन घेताना प्रॉब्लेम काय होतो हा. की तुम्ही खाल्लं किती आहे आणि हम्म. किती इन्शुलिन घेताय याचे कुठेतरी कॅल्क्युलेशन असतं. म्हणजे बर. मेडिकली जर त्याला बोलायचं झालं, हम्म. तर कार्बोहायड्रेट काउंटिंग हा एक प्रकार असतो. ओके. ओके. हम्म. आणि जनरली इंडियात काय होतं, फिक्स्ड डोस इन्शुलिन दिले जातात. म्हणजे तुम्ही 10 युनिट घ्या, हम्म. त्याप्रमाणे जेवा. ओके. किंवा दुसरी एक गोष्ट असते की हम्म. फ्लेक्झिबल रेजिम असतो ओके. इन्शुलिनचा, हम्म. की त्यात काय होतं की तुम्ही खाल्लंय किती हम्म. ते कॅल्क्युलेट करायला लागतं. अच्छा. म्हणजे कार्बोहायड्रेटचं काउंट किती आहे हा. त्याप्रमाणे तुमचे इन्शुलिनचे युनिट्स तुम्हाला कमी किंवा जास्त करायला लागतात. हम्म. आता मला तू सांग, लोक का घाबरू नयेत हम्म. इन्शुलिनला? या इतक्या गोष्टी हम्म. इन्व्हॉल्व असतात. तर मी एक्झाम्पल हेच देतोय की इथे खरी ट्रेनिंगची गरज आहे. हम्म. राईट? की इन्शुलिन तर घ्यायचंय, हम्म. टोचायचंय, टोचेपर्यंत पण ठीक आहे, हम्म. पण किती युनिट? हम्म. मग किती युनिटच्या तुलनेत तुम्ही काय खाल्लंय हम्म. किंवा काय खाताय त्याप्रमाणे किती युनिट घ्यायचे, हा नंबर ऑफ गोष्टी असतात अच्छा, इन्व्हॉल्ड. अच्छा. तर कोण समजवणार? बरोबर आहे. पेशंटला तर या गोष्टी माहिती नसतात. हम्म. मग परत मी त्याच गोष्टीवरती सारखं येतोय की हम्म. एज्युकेशन एम्पॉवर्स यू. हम्म. या गोष्टीचं नॉलेज असेल की हम्म. मी 10 युनिट घेतोय, हम्म. माझी प्लेट तेवढीच पाहिजे बरोबर. जी 10 युनिटला कम्पॅटेबल आहे. कम्पॅटेबल आहे. करेक्ट. मी बरं. खूप खातोय हम्म. पण डोस कमी पडतोय, हम्म. किंवा मी काहीच खात नाहीये हम्म. आणि डोस वाढतोय. हम्म.
असं मिसकॅल्क्युलेशन चालत नाही. ओके. म्हणजे इन्शुलिनचं मी का उदाहरण दिलं, कारण त्यात खरी कार्बोहायड्रेट काउंटिंगची गरज असते. बाकी अशी खूप एक्झाम्पल मी देऊ शकतो. बरोबर आहे. पण ही अशी गोष्ट आहे की जिथे हं. प्रॉपर ट्रेनिंग लागते. थोड्या गोष्टी इकडे तिकडे झाल्या, बरोबर. शुगर परत इकडे तिकडे होणार. हं, हं, हं. म्हणूनच एज्युकेशन फार इम्पॉर्टंट. करेक्ट. मगाशी तुम्ही जे म्हणालात, की 10 वर्ष आधीपासूनच आपल्याला हो. तो झालेला असून फक्त मेडिकली हे प्रूव्ह होतं, की आपण मेडिकली एक्सेप्टेड करतो, की बाबा येस, आता मला डायबिटीज झालेला आहे. आता मला शुगर नॉर्मल ठेवायची आहे, शुगर नॉर्मल ठेवायची आहे. हा जो काही स्ट्रेस आपण वाढत जातो आपल्यामध्ये, तर शुगर नॉर्मल ठेवण्यासाठी जो एक स्ट्रगल आहे, त्या स्ट्रगलसाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स सांगाल? क्रोनॉलॉजिकल स्टेप्स, की आधी हे करा, मग हे करा, मग हे करा, म्हणजे तुमची हां. शुगर नॉर्मलला राहील. राईट. तो एक मला जरा स्टेप्स तुम्ही येस. सांगता. हा खूपच चांगला प्रश्न आहे. हां. पहिली स्टेप काय सांगू का निरंजन? हां. ऍक्सेप्टन्स. अच्छा, मुळात स्ट्रगल हा शब्द चुकीचा आहे. अच्छा. जिथे निगेटिव्हिटी आली, हां. तिथे स्ट्रेस हार्मोन आला. ओके. ओके. याचं कोरिलेशन मी तुला सांगेन. हां, हां. पण तुम्ही मुळात पेशंटनी स्ट्रगल हा शब्द त्यांच्या लाईफमधनं काढून टाकायचा. ओके. तुम्हीच एकटे स्ट्रगल करता नाही. हं. स्ट्रगल वेगवेगळ्या प्रकारचे आणि बरीच लोक करतायत. बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे. आपल्याला काहीतरी झालंय, हं. त्यावर ऍक्शन घ्यायची आहे फक्त. हं, हं, हं. ह्याचं ऍक्सेप्टन्स हं. तुम्हाला झालं पाहिजे. ओके. म्हणजे फर्स्ट स्टेप काय की ऍक्सेप्ट करा हं, हं, हं. विथ पॉझिटिव्हिटी. हं, हं. झालंय ठीक आहे, व्हायला नव्हतं पाहिजे, हं. तेही ठीक आहे. हं. पण आता ठीक आहे झालंय, तुम्ही पुढे चला आता. हं, हं. पहिली स्टेप ही ऍक्सेप्ट करा. हं. दुसरी, एज्युकेट व्हा. हं. माझं फार कळकळीची विनंती आहे, हं. विदाऊट अंडरस्टँडिंग युअर बॉडी, तुमचं शरीर तुम्हाला माहिती नाहीये. हं. डायबिटीस तुम्हाला काय सांगू इच्छितोय, तुम्हाला डायबिटीसला काय तुमच्यातच कम्युनिकेशन नाहीये, हं, हं. तर तुम्ही ब्लाइंडली कसं पुढे जाणार आहेत? परत त्याच मुद्द्यावर तुम्ही फक्त मॅनेज करताय. हं. मॅनेज करणं म्हणजे तुम्ही जिंकली का शर्यत? नाही. नाही. तुम्ही काहीतरी इन्स्ट्रक्शन दिले, ते ब्लाइंडली फॉलो करताय. हं. एज्युकेट व्हा. हं. प्रत्येक गोष्टी समजून घ्या. आज मला 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये सगळी केमिस्ट्री समजून सांगता नाही येत. बरोबर आहे. जे काही आठवत आहेत मुद्दे, ते मी इथे मांडतोय. हं. पण स्ट्रक्चर्ड एज्युकेशनमध्ये काय असतं? हं. तुम्ही आणि मी प्रॉपर बसलेलो असतो. हं. तिथे तुमची केमिस्ट्री जाणून घेतली जाते. हं. म्हणजे तुमचं शरीर, तुमची बरोबर. हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री जाणून घेतली जाते. हं. आणि मी एक ना एक केमिस्ट्री तिथे तुमच्या समोर प्रेझेंट करतो, हं. की या एका गोष्टीमुळे तुमचं असं होतंय. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही काहीतरी खाल्लं हं. आणि त्या खाण्याच्या बदल्यात तुमच्या शुगरने तुम्हाला काहीतरी रिस्पॉन्स दिला. हं, हं. हे जोपर्यंत कळत नाही, हं. तोपर्यंत तुम्हाला ते करेक्शन फॅक्टरी कळणार नाही, की मी अरे हे खायला नव्हतं पाहिजे. बरोबर आहे. तर मुळात काय की एज्युकेशन. हं. मग एज्युकेशनच ही इतकी मोठी स्टेप आहे, की त्यानंतर काही स्टेप फॉलो करायची गरज नाही. बरोबर. त्यातच तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. बरोबर आहे. की त्यानंतरच्या स्टेप्स म्हणजे ह्याच आहेत, की एज्युकेशनमध्ये काय सांगितलंय ते फॉलो करणं. पण हे समजून. सेशन्स किती घ्यायला लागतात? म्हणजे समजा आता मी तुमच्याकडे आलो, हां. मला डिटेक्ट झालेला आहे, मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला Right. म्हटलं सर मला एकदम हेल्दी लाईफ आता हवी आहे. राईट. तर हाऊ मेनी सेशन्स डू आय नीड टू अटेंड? पहिलं 1.5 ते 2 तासाचं सेशन तुम्हाला कंपल्सरी अटेंड करायला लागतं. बरं. ओके. हं. त्याआधी हं. पहिल्या सेशनच्या आधी मी तुमची मेडिकल हिस्ट्री घेतलेली असते. हं. त्यावरच मी तुम्हाला बोलतोय, बरोबर. की डायबिटीस एज्युकेशन इज नॉट अबाउट गिव्हिंग रॅन्डम डाएट चार्ट्स. ओह! करेक्ट. बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे. हं, हं. अरे काही नाही, ते एज्युकेशन मॅनेजमेंट म्हणजे काय, ते डाएट काहीतरी लिहून देतात, हं. हे फॉलो करा. हं. स्ट्रिक्ट काहीतरी लिहून दिलेलं असतं, हं. जे की खरं फॉलो नाही हो, होत. नाही होत. हं. ओके. हं. तर ते इट इज नॉट अबाउट गिव्हिंग रॅन्डम डाएट चार्ट्स. हं, हं. इट इज अबाउट अंडरस्टँडिंग यू फर्स्ट. हं. आणि मग तुमची मेडिकल हिस्ट्री. बरोबर. त्यानुसार माझ्या डायरेक्शन्स इकडे हं. तिकडे वळतात, हं. की नाही. फॉर एक्झाम्पल, फक्त डायबिटीस आहे हं. तर डायरेक्शन वेगळी. हं. डायबिटीसही आहे, बीपी पण आहे, हं. ती डायरेक्शन वेगळी. हं. डायबिटीस आहे, बीपी आहे, लिव्हरमध्ये फॅट गेलेला आहे, हं. ती डायरेक्शन वेगळी. बरोबर. तर दॅट डिपेंड्स ऑन एज. करेक्ट. कुठली कोमॉर्बिडिटी आहे का, हं. तुमच्या सवयी, हं. तुमच्या लाईफस्टाईल, हं. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हं. मल्टीफॅक्टोरियल, परत तो शब्द मल्टीफॅक्टोरियल. हं. ओके. या गोष्टींचं आकलन करून हं. मग त्या स्टेप तुमच्या इंडिव्हिज्युअलाइज्ड होतात. हं. जनरल स्टेप्स 2च आहेत. हं. एक तर ऍक्सेप्टन्स, हं. दुसरं एज्युकेशन घ्या. हं. आणि ऑफकोर्स ट्रीटमेंट प्लॅन तर चालू असतोच. बरोबर आहे. तो बट ऑब्व्हियस चालू असतो. हं. पण ट्रीटमेंट प्लॅन तेव्हाच सक्सेसफुल होतो जेव्हा तुम्ही ते समजून घेऊन त्याच्यावर काम करा. काम करता. हं. आता एक वेगळाच प्रश्न राईट. मनात आलेला आहे. बरोबर. मेडिकल फील्डमध्ये बऱ्याच गोष्टींना म्युझिकल थेरपी अप्लाय होते. बरोबर.
बरोबर आहे. बरोबर की बरोबर एक विशिष्ट प्रकारचे म्युझिक आपण ऐकलं, क्लासिकल असेल, सेमी क्लासिकल असेल, राईट ते ऐकल्यानंतर त्यातनं जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात, तर त्यांनी बऱ्यापैकी फरक पडतो. बरोबर पेशंटला बरं वाटतं. जर अगदी स्ट्रेसचा तुम्ही उल्लेख केला, अगदी वेगवेगळे हार्मोनल चेंजेस जे होत असतात. तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, की ओंकार सरांची एक वेगळी पण ओळख आहे, की ते प्रोफेशनल सिंगर पण आहेत. आणि मी त्यांना गेले 10 वर्ष ओळखतो. त्याच्या आधीपासून ते या क्षेत्रात आहे आणि गेले 20 वर्ष गायन अध्ययन आणि गायन अध्यापन दोन्ही मध्ये ते सक्रिय आहेत. आणि तर मला एक फर्माईश तुम्हाला या मंचावर करावीशी वाटते, की अ, असा एखादा कुठला राग आपण ऐकायला पाहिजे क्लासिकलमध्ये किंवा अगदी ज्याला क्लासिकल आवडत नाहीये, की एखादं फिल्मी पण आपण म्हणूयात. राईट तर राईट कुठल्या प्रकारची गाणी आपण ऐकली, की आपला मूड छान राहतो. कारण शेवटी तुम्ही जसं म्हणलात, की गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. राईट की तर हे छान वाटलं, की माझं चित्त छान राहणार आहे, बरोबर माझं मन प्रसन्न राहणार आहे आणि मग पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक ज्या होऊ शकतात त्या होणार नाहीये. राईट तर याबद्दल तुम्ही काय सजेस्ट कराल? हा पहिला प्रश्न. आणि ओके दुसरा, की तुम्ही जर आम्हाला एक झलक दाखवली गाऊन हम्म. तुमच्या आवाजात, तर ती आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच निरंजन नक्कीच गाणं गायला तर मला आवडतंच आणि मी परत तेच सांगतो हं, की गाणं आणि डायबिटीस मॅनेजमेंट सुद्धा लिंक्ड आहेत. बरोबर आहे. कसं? हं, तर तू मगाशी जे बोललास की हं, स्ट्रेस. हं, आता मी 1-2 मिनिटं स्ट्रेस या गोष्टीवरती हं. बोलतो आणि मग मी गाण्याकडे वळतो. ओके. बरोबर आहे. तर स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीस सुद्धा असतो. हं, हं. ओके. कुठे काय, कधी, कोण कसा स्ट्रेस घेईल काही सांगता येत नाही. कोणाचं अँझायटिक नेचर असतं. बरोबर आहे. कुठल्या एक्सटर्नल फॅक्टरमुळे स्ट्रेस आलेला असतो. हं, इंटरनल काही इन्फेक्शन चालू असतात. हं. तोही एक स्ट्रेस आहे हां. बरोबर. आतमध्ये काहीतरी मेटाबॉलिक गडबड होणे, हं, तो सुद्धा एक बॉडीला स्ट्रेस असतो. हं, तर एक स्ट्रेस हॉर्मोन नावाची गोष्ट आहे. हं. ओके. ती फाईट किंवा फ्लाय. अच्छा. ओके. या स्टाईलने ते काम करते. ते हं, आपल्याला प्रिपेअर करत असते. हं. त्याचं नाव आहे कॉर्टिसॉल. ओके. मेडिकल नाव त्याचं कॉर्टिसॉल आणि कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल. ओके. मेडिकल नाव कॉर्टिसॉल व्हिच बरं. इज अ स्ट्रेस हार्मोन. ओके. ओके. स्ट्रेस हार्मोन काय करतो, हं, की इन्शुलिनला रेजिस्ट करत असतो. हं, म्हणजे तुमच्या बॉडीला प्रिपेअर तर करता येते हं, आयदर फ्लाईट किंवा फाईट या हं. गोष्टीसाठी. फॉर एक्झाम्पल आपण सकाळी उठतो. हं. तर उठण्यासाठी बॉडी आपली प्रिपेअर पाहिजे ना. हो. ओके. काहीतरी आपण उद्या करणार आहेत हे माहिती असतं आदल्या हं, रात्री. हं. तर ते करण्यासाठी बॉडी तयार पाहिजे. बरोबर. ती तयार करण्यासाठी कॉर्टिसॉल आपल्याला हेल्प करतो. हं, ॲट द सेम टाइम तुमच्या इन्शुलिनमध्ये सुद्धा अडथळे आणतो. हं, हं, जनरल लँग्वेजमध्ये मी मेडिकली याचं काही सांगणार नाहीये. हं, पण इन्शुलिनला अडथळा येतो. हं, हं, रेझिस्टन्स येतं. हं. ओके. मग काय होतं? परत दुष्टचक्रात पेशंट अडकतो. अडकतो. की स्ट्रेस आला. स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल रिलीज झाला. हं, कारण स्ट्रेस आल्यानंतर बॉडी प्रिपेअर पाहिजे ना तो हँडल करण्यासाठी. हं, त्यामुळे कॉर्टिसॉल आलं. कॉर्टिसॉलमुळे इन्शुलिनचा बिघाड झाला थोडा काम करण्यात हं, हं. आणि परत बिघाड झाल्यामुळे ब्लडमध्ये तुमच्या शुगर साचली. साचले. परत तुम्ही त्याच सायकलमध्ये अडकता. बरोबर. राईट? हं, स्ट्रेस घेणं हं, किंवा न घेणं हं, हे थोडं बहुत हातात आहे किंवा नाही मी दोन्ही गोष्टी बोलेल. हं, मी जर तुला उद्या म्हटलं, "अरे नको घेऊ." हं. नको घेऊ म्हणण्याने स्ट्रेस हो, तुझा हो. खरंच कमी होणार आहे का? तो हं. एक स्वभाव असतो. बरोबर आहे. राईट? हं. त्याला कोणीच काही करू शकत नाही. करेक्ट. मग म्युझिक करतो. हं, तर चांगलं म्युझिक जर ऐकलं, हं, मी माझ्या स्टुडंटलाही सांगतो म्युझिक हं, स्टुडंट्सना, की हं, म्युझिक रियाज, हं. रियाजासारखं एक प्युरेस्ट मेडिटेशनचं फॉर्म कुठलं नाहीये. बरोबर आहे. कारण इतकं कॉन्सन्ट्रेशन लागतं. हं. हे सूर, ताल, लय हे मॅनेज करायला लागतात हो. डायबिटीस सारखे. पण खरी गंमत कशात आहे? हं. एक्सप्रेशनमध्ये. करेक्ट. त्यामुळे या चारही गोष्टी तुम्हाला हं, ॲट अ टाईम मॅनेज करायच्यात. हं, ओके. तर त्याला काय लागतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन. हं, मग मेडिटेशनने होतं काय, हं, की डिक्लटरिंग चालू होते. जे हं, काही स्ट्रेस येतोय, हं, जे काही तुम्ही हँडल करताय बॅकग्राऊंडला, तो तात्पुरता बॉडी बाजूला ठेवून देते. हं. तात्पुरता जरी बाजूला ठेवून दिला, तरी कॉर्टिसॉल पिक्चरमध्ये येत नाही. बरोबर आहे. कॉर्टिसॉल पिक्चरमध्ये नाही आलं, तर इन्शुलिन चांगलं काम करणार तुमचं. हं, राईट? तर याकरता काय आहे, की क्लासिकल म्युझिक ऐका. हं, ज्याने शांत म्युझिक आहे. हं, मुळात मी एक गंमत सांगतो. हं. म्युझिक ऐकून स्ट्रेस कमी करणे ही दुसरी स्टेप आहे माझ्या मते. मुळात जसं सांगितलं, की आधी तुमचं शरीर समजून घ्या आणि मग डायबिटीस हो. कडे आपण वळू. तसं आधी सूर समजून घ्या. हं, प्रत्येक सूर काहीतरी तुम्हाला सांगू इच्छितोय. त्यांची आधी स्टोरी ऐका. हं, ओके.
त्यांची स्टोरी, प्रत्येक सुराला स्वभाव आहे. 12 सुरांना आपला आपला स्वभाव आहे. बरोबर. तो स्वभाव समजून घ्या. हम्म. आपोआप स्ट्रेस कमी होईल. हम्म. कारण तुम्ही तिकडे समजून घेण्यात मग्न झालेला आहात. तुमची अँझायटी जाईल दूर. हम्म. राईट? आधी म्युझिक समजून घ्या. मुळात गुड म्युझिक, बॅड म्युझिक असे जे आपण शब्द ऐकतो बरोबर आहे. ते आधी समजून घ्या. हम्म. दुसरी गोष्ट, मला तू फक्त परमिशन घे तानपुरा ऑन करायची. हो, प्लीज प्लीज गो आहे. आणि अजून एक, बिफोर आय सिंग, हम्म. तानपुरा हम्म. फक्त जरी ऐकला, हम्म. तानपुराचे ऍप मिळतात, ओके. तो जरी नुसता लावून ठेवला तुम्ही हम्म. जेव्हा झोपताय, हम्म. लिहून घ्या माझ्याकडनं, हा. 50% तुमचा स्ट्रेस तो तानपुरा सोडून घेईल. क्या बात आहे. एवढी कॅपॅसिटी आहे. येस. फक्त तानपुरा. नो गाणं, नो वर्ड्स, नथिंग. फक्त तानपुरा. मी ऐकवेल आता तो हो. तानपुरा. मी जस्ट माझा मोबाईल काढतो येस येस प्लीज. आणि आपण चालू करू. एक राग बागेश्री नावाचा तू कधी ऐकला असशील. हो. त्याची एक 2 लाईनी बंदिश मी गाईन. येस. हाच मुळात आवाज फार मेडिटेटिव्ह आहे. याद करो, ध्यान धरो, माता सरस्वती. याद करो, ध्यान धरो, माता सरस्वती. तू ही हमारी गति, तू ही हमारी गति, माता सरस्वती. याद करो, ध्यान धरो, माता सरस्वती. तू ही हमारी गति, माता सरस्वती. याद करो, ध्यान धरो, माता सरस्वती. मलाच काहीतरी मेडिटेशन केल्यासारखं वाटतंय पॉडकास्ट मध्ये. तर हा लाभ माझ्या क्लायंट्सला व्हावा हे मला फार मनापासून वाटतं. नक्कीच नक्कीच. तर गाण्यात ती ताकद आहे. गाण्यात ती खरंच ताकद आहे. तुमचा स्ट्रेस कमी करेल. आपण आता बऱ्याच विषयांवर चर्चा केलेलीच आहे. तर एक 3-4 प्रश्न माझ्या मनात येत आहे, बरं. जे आपण रॅपिड राऊंड सारखे खेळू, रॅपिड फायर. येस, ओके. डेफिनेटली, मलाही मजा येईल. पहिला प्रश्न, डायबिटीस झाल्यानंतर तो बरा होतो का? नाही, तो रिव्हर्स होतो. तो रिव्हर्स होतो. ओके. बरं नाही. शुगर डिटेक्ट झाली आहे, तर ती नॉर्मल शुगर किती असेल? नॉर्मली इट डिपेंड्स. हा, हा. पण नॉर्मली 80 ते 100 मध्ये फास्टिंग पाहिजे. ओके. फार फार तर 140 पर्यंत, 100 ते 140 पर्यंत पोस्ट मिल पाहिजे. रॅन्डम केली तर ती 200च्या आत पाहिजे. बर. आणि HbA1c टेस्ट केली तर ती 6.5च्या आत पाहिजे. तर तुम्ही नॉर्मल आहे, डायबेटिक नाही आहात. बर. पण आणि बीपी किती पाहिजे? बीपी 120-80. 120-80. पण मी तुला सांगू का, हा रॅपिड राऊंड आहे ऍक्च्युअली. हो, हो. पण इट डिपेंड्स ऑन एज. काही कोर मॉर्बिडिटी आहेत का, हा. लाईफस्टाईल, हा. त्यानंतर डायबिटीस किती वर्षापासून आहे, किती दिवसापासून आहे, हे सगळे फॅक्टर प्ले करतात. त्यानुसार ते कळतं ओके. किंवा ठरतं की ते नॉर्मल किती पाहिजे. ओके. एखाद्या म्हाताऱ्या काकांचं HbA1c तो अग्रेसिव्हली 6.5 नाही आणू शकत. बरोबर. प्री डायबिटीसची 3 लक्षणं. सगळ्यात पहिलं मी लक्षण सांगतो, मानेवर एक काळा चट्टा येतो, वेलवेटी चट्टा येतो. ओके. ते तुम्ही लक्ष दिलं पाहिजे त्याकरता. आलेलं असेल तर गेट टेस्टेड. ओके. युरिनेशन वाढतं. त्यानंतर तहान खूप लागते. बर. हे 3 मेन तुम्हाला सांगतोय. फटिगनेस सुद्धा येतो, पण परत ते ओके. मल्टीफॅक्टर असतं. पण सगळ्यात महत्वाचं, मानेवर एक चट्टा येतो. चट्टा येतो ते लक्षात मानेवर एक ठेवा. चट्टा येतो, ते लक्षात ठेवायला पाहिजे. हा, हा. कोणाला विचारा, आपल्यालाच आपला चट्टा नाही दिसणार. बरोबर आहे. तो आलेला असेल, डार्क वेल्वेटी, काळसर किंवा काळपट असतो. ओके. टेस्ट करा. बर. आणि हे कॉम्बिनेशन जर असं असेल की घरात कोणीतरी डायबेटिक आहे, प्लस तुमच्या मानेवर काहीतरी चट्टा दिसतोय, याचा अर्थ तुम्ही प्री डायबेटिक आहात किंवा पुढे काहीतरी गडबड होणार आहे. बरोबर आहे. ती गडबड होण्या अगोदर टेस्ट करा, एज्युकेट व्हा, फ्री व्हा. एक महत्वाचा प्रश्न आता माझ्या डोक्यात येतोय, येस. की बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत जेव्हा त्या प्रेग्नंट असतात, तेव्हा ड्युरिंग प्रेग्नन्सी सुद्धा त्यांना डायबिटीस झालेला आपण पाहिलंय.
हो हो तर तो कशामुळे होतो आणि त्याच्यावर तुम्ही काय रेमेडीज सांगता? राईट. हम्म. रेमेडी लाईफस्टाईल हीच एक मोठी रेमेडी आहे. बरोबर. मुळात मी सांगेन प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी तुम्ही फिजिकली हेल्दी पाहिजे. हम्म. ओके. हम्म. ओव्हरवेट असणं, हम्म. त्यानंतर फॅमिलीमध्ये डायबिटीस होणं, बरोबर. जेनेटिक्स. जेनेटिक्स. तुमचं वय 25-30च्या पुढे असणं आणि मग तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय तर वय सुद्धा आडवं येतच असतं. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होणार आहे की नाही हे ठरवत असतं. बॅकग्राऊंडमध्ये जे तुम्हाला माहिती नसतं. एका पेशंटला या गोष्टी नसतात माहिती. राईट. त्या टेस्ट करूनच कळतं. जेस्टेशनल डायबिटीस त्याला म्हणतात. प्रेग्नन्सीमध्ये टेम्पररी जो डायबिटीस होतो त्याला हो. म्हणतात जेस्टेशनल, की त्या पिरियडमध्ये होणार. एकदा डिलिव्हरी झाली की तो नॉर्मल होतो. अच्छा. तेव्हा पुरता. बरं बरं. मुळात जेस्टेशनल डायबिटीस होतो कशामुळे तर इन्शुलिन रेझिस्टन्स. बरोबर. इन्शुलिन रेझिस्टन्स का येतं? हम्म. कारण प्लॅसेंटल हॉर्मोन असतात आपले, बरोबर. बाळाची जी नाळ असते, ते हॉर्मोन्स इन्शुलिननी त्यावेळेस कसं वागावं हे ठरवत असतात. ओके. म्हणजे एक ह्युमन प्लॅसेंटल HPL आपण त्याला म्हणू थोडक्यात. बरोबर. HPL आणि HPGH नावाचे 2 हॉर्मोन असतात. ओके. ते ठरवत असतात की इन्शुलिननी त्या पर्टिक्युलर मोमेंटला वागायचं कसं. जनरली त्याचं रेझिस्टन्स मध्येच रूपांतर झालेलं असतं आणि म्हणूनच तो डायबिटीस होतो. पण ते काय तेवढं पुरतं असतं. त्या हार्मोनची तेव्हा चलती असेल किंवा त्या मोमेंट पुरत्या गोष्टी असतात. एकदा बेबी डिलिव्हर झाला की सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात. अच्छा. पण अगेन इट इज अ वॉर्निंग साईन. मी तर म्हणेन ही सेकंड वॉर्निंग साईन आहे. वॉर्निंग साईन ही पहिलेच असते. अच्छा. जसं मी सांगितलं प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी तुमची प्रकृती चांगली पाहिजे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला डायबिटीस झाला. ही सेकंड वॉर्निंग आहे. जेस्टेशनल डायबिटीस मध्ये म्हणजे जेस्टेशनल पिरियड मध्ये डायबिटीस झाला तर तो आयुष्यात परत कधीतरी होऊ शकतो. अच्छा. आयदर बेबीला किंवा तुम्हाला, आईला. म्हणजे आईला. बर. पण लाईफस्टाईल परत तेच की लाईफस्टाईल ही महत्वाची आहे. लाईफ त्या case फार मध्ये. महत्वाची. ती बरं. जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली बरोबर. तुम्हाला नाही होणार किंवा डिलेड अगदी होईल किंवा नाहीच होणार. बरोबर आहे. तर हे महत्व असतं. प्रत्येक स्त्रीलाच हे होईल असं काही सांगता येत नाही. हे 4 फॅक्टर जे मी आधी सांगितले बरोबर. ते मेजर रोल प्ले करतात. बरोबर. ओके. प्रत्येकालाच होतो असं नाहीये. पण येस प्रत्येकाची टेस्ट होते. जाड असणं किंवा बारीक असणं हे डायबिटीस नाही ठरवत. बरोबर. आतमध्ये मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस ते महत्वाचं. काय चालू आहेत. बरोबर. मी बारीक आहे म्हणून मला डायबिटीस होणार नाही असं काहीही नाही. असं काही नाही. माझी उलटी शुगर तुझ्यापेक्षा जास्त असू शकते. अच्छा. किंवा कोणी एखादा व्यक्ती जाड आहे म्हणून ही इज बाउंड टू बी अ डायबिटिक पर्सन असंही नाहीये. असं काही नाही. हेल्दी असू शकतात आतमध्ये. बरोबर. थिन आउटसाइड अनहेल्दी इनसाइड करेक्ट. असं असू शकतं. बरोबर आहे. किंवा बाहेरनं जाड आतमध्ये हेल्दी बरोबर आहे. असं असू शकतं. आता एखादी लाईव्ह केस जी तुमची आता चालू असेल, हो एखादा तुमचा पेशंट असेल बरोबर. क्लायंट असेल, राईट राईट. की त्याला तुम्ही कशा प्रकारे कुठल्या प्रकारचं एज्युकेशन दिलं आणि त्याच्यात कशी आता इम्प्रुव्हमेंट होतीये याबद्दल ऐकायला आवडेल. येस. मी एक टिपिकल आणि पर्टिक्युलर एक किस्सा सांगतो. किस्सा म्हणणार नाही मी, इव्हेंट सांगतो. मेडिकली त्याला इव्हेंट म्हणू आपण. बरोबर आहे. माझ्या एक क्लायंट इन्शुलिन वरती होत्या. आता त्या नाहीयेत फॉर्च्युनेटली, पण मी रिसेंट गोष्ट झालेली सांगतो. इन्शुलिन वरती होत्या. त्यांनी रात्री इन्शुलिन घेतलं पण मिसकॅल्क्युलेशन झालं. खाणं आणि इन्शुलिन याची थोडी गडबड झाली. राईट. इन्शुलिन जास्त गेलेलं असेल. झोपेत काय झालं, हायपोग्लायसेमिया झाला. हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, लो शुगर. ओके. आपण फक्त हायपर शुगर बद्दलच बोलतो. रक्तात साखर जास्त झाली. पण जास्त झालीपेक्षा कमी झालेली अजून जास्त डेंजर असते. ओके. कारण मेंदूच्या सेल्स, किडनीच्या सेल्स आणि आपल्या लाल रक्तपेशी यांना नॉनस्टॉप ग्लुकोजची गरज असते. बरोबर. त्यामुळे आपल्याला असं करून चालत नाही की सगळं बंद किंवा घ्या इन्शुलिन आणि सगळं उतरवा, असं नाही चालत. तुमचं बॅलन्सच पाहिजे. बरोबर. खाली तर नाहीच चालत, हायपो तर नाही चालत. एक वेळ हायपरला तुम्ही ट्रीट करू शकता. हायपोला टाइम विंडो असतो ट्रीट करण्यासाठी, ते डेंजर असतं. तर त्या पेशंटचं नाईट 12 ते 3 मध्ये ओके शुगर कमी झाली आणि ती झोपेत नाही कळत. सिम्पटम्स येतात पण झोप लागल्यामुळे ते कळतीलच अशातला भाग नसतो.
पण त्याच लेडीजनी मला येऊन सांगितलं, पेशंटनी सांगितलं, माझी शुगर सकाळची वाढली आहे, हम्म. खूप जास्त वाढली आहे. ऑफकोर्स फ्रस्ट्रेट झाली. हो. पेशंट फ्रस्ट्रेट झाला की होतं काय की मी घेतोय इन्शुलिन आणि फास्टिंग शुगर फारच जास्त येते. हम्म. ओके, कळायला काही मार्ग नाहीये. मग ते काय करतात, अजून इन्शुलिन घेतात. हम्म. एज्युकेटेड नसतील किंवा डॉक्टरना दाखवलेलं नसेल तर. हम्म. होतं काय, गंमत तुला सांगतो, जे मगाशी आपण स्ट्रेस हॉर्मोन बद्दल बोलत हो. होतो. जनरली त्याचा टायमिंग 3 ते 8, पहाटे 3 ते 8 असा असतो. हम्म. शुगर कमी झाली होती, मान्य आहे. पण शुगर कमी झाली याचा अर्थ काय, बॉडीवर स्ट्रेस आला. हम्म. बॉडीला काय वाटतं, शरीराला काय वाटतं, हम्म. काहीतरी विचित्र घडलंय, हायपो झाली, हायपो झाली, अप करा, अप करा. कारण जसं मी सांगितलं, मेंदू, किडनी ह्या फक्त ग्लुकोजवर चालणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. राईट. हम्म. बॉडी स्ट्रेसमध्ये येते. हम्म. जेव्हा बॉडी स्ट्रेसमध्ये येते तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन पिक्चरमध्ये येतो. हम्म. मग स्ट्रेस हॉर्मोन काय करतो, हम्म. लिव्हरला सांगतो, हम्म. लिव्हर बाबा रे, झपकन ग्लुकोजचं हम्म. क्वांटिटी वाढव. बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होतं हम्म. की स्ट्रेस फॅक्टरमुळे उलटा रिबाउंड हायपरग्लायसेमिया होतो. रिबाउंड हायपरग्लायसेमिया म्हणजे काय, की कमी झालेला हायपोग्लायसेमिया म्हणजे कमी झालेली शुगर सकाळी जास्त झालेल्या शुगरच्या फॉर्ममध्ये येते. हम्म. कारण काय, की तुम्ही ट्रीट नाही केलं रात्रीतनं, किंवा तुम्ही इकडे खाण्यात गडबड केली होती रात्री, बरोबर आहे. त्यामुळे मध्यरात्री प्रॉब्लेम झाला. हम्म. मध्यरात्री प्रॉब्लेम झाला, बॉडी स्ट्रेसमध्ये आली, अचानक हम्म. स्ट्रेसमध्ये आली, अजून ग्लुकोज प्रोडक्शन वाढवलं लिव्हरकडनं हम्म. आणि सगळा धिंगाणा गेला. पण मग त्याच्यावर सोल्युशन काय सांगितलं तुम्ही? तर ते त्याच हो. मुद्द्यावरती मी येतोय. हो हो. गंमत अशी झाली की हम्म. या सगळ्या गोष्टीचं रूपांतर हम्म. वाढलेल्या शुगरमध्ये झालं. हम्म. पेशंटला कळायला मार्ग नव्हता ना तेव्हा. हम्म. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शिकवल्या गेल्या की कशामुळे ते होतं, याला मेडिकली सोमोग इफेक्ट म्हणतात. ओके. तर तो इफेक्ट मी त्यांना समजावून सांगितला हम्म. आणि फक्त करेक्शन एकच रिक्वायर्ड होतं, हम्म. की जे तुम्ही रात्री खाताय हम्म. ते इन्शुलिनच्या तुलनेत खा. हम्म. जेवढे इन्शुलिन घेताय, आयदर तुमची प्लेट इन्शुलिन जेवढं दिलंय हम्म. तेवढी ठेवा, हम्म. नाही तर जेवढं खाताय तेवढं इन्शुलिन घ्या. बरोबर. एवढीच गडबड असते. हम्म. खूप काही त्यामागे रॉकेट सायन्स होतं का, नाही. हम्म. पण काय होत होतं, शरीराचं नुकसान डे बाय डे होतं. हम्म. रक्तातली साखर तुमच्या आर्टरीज म्हणजे ब्लड व्हेसल सुद्धा खराब करते. हम्म. जे मी मगाशी सांगितलं ना, एंडोथेलियम लेअर त्याचं ब्रेक करून टाकतो. हम्म. मग परत तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम चालू होते. अशा सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्या पेशंटला हम्म. आणि अगदी 8 दिवसात मला खूप मेजर फरक जाणून बसला. बर. त्या पेशंट हम्म. 10 वाजता जेवायच्या, कधी 9:30, कधी 9:45, कधी 10. हम्म. जेव्हापासून जेवण 8-8:30 ला होऊन मोकळ्या व्हायच्या तेव्हापासून रिझल्ट इतके छान आले ओके. की जसं मी सांगितलं की जेवता कधी, हम्म. काय जेवता, किती हम्म. क्वांटिटीत जेवता हम्म. आणि काय कॉम्बिनेशननी जेवता, हम्म. फार मॅटर करतं. मग या सगळ्या गोष्टी ट्रेनिंगच्या आहेत, शिकवण्याच्या आहेत. बरोबर आहे. तुम्हाला मी सांगितलं, हा असं असं जेवा, हा डाएट चार्ट दिलाय, त्याच्यानुसार फॉलो करा, असं नाही होत. हम्म. डाएट चार्ट हे स्ट्रिंजंट असतात. हम्म. तुम्हाला एज्युकेट करताना पर्सनलाइज्ड होऊन एज्युकेट करायला लागतं, की निरंजन असेल तर निरंजनची लाईफ न बिघडवता हम्म. ते ट्रॅकवर कशी आणायची, करेक्ट. याचं काम माझं आहे. जर मी अग्रेसिव्ह होऊन तुम्हाला सांगितलं तर मग अर्थच नाही ना. बरोबर आहे. परत स्ट्रेस येणार, परत तुम्ही दुष्टचक्रात अडकणार. हम्म. या माध्यमातनं मी एज्युकेट चांगला करतो. मुळात मी ऐकून घेतो की काय चाललंय, हम्म. त्यावरती मग इव्हॅल्युएशन, त्यावरती सोल्युशन. बरोबर. ही सायकल चालत असते. जी तुम्ही मगाशी सांगितलं होतं ना, की काय स्टेप्स असतात, तर या स्टेप ऍक्च्युली असतात. ऍक्च्युली असं बरोबर. की 1 2 3 4 5 6 7 8 तुम्ही चेक केलं असं नाही होत. हम्म. 1 2 3 4 मध्ये आज 5व्या ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आला, हम्म. पुढे काय करणार आहे? हम्म. 5व्याला सोडून तुम्ही 6 7 8 9 10 करणार आहेत का? नाही. बरोबर आहे. 5व्याला प्रॉब्लेम आला तर 6 7 9 8 सगळे बदलतात. हम्म. तिथे पिक्चरच बदलतं अख्खं. तर त्या गोष्टी मॅनेज करतो. तर ही सक्सेस स्टोरी मी स्वतःला का असं समजून घेतो, की माझी ही सक्सेस स्टोरी आहे, की मेजर प्रॉब्लेम मधनं मी त्यांना बाहेर काढलं. हायपोग्लायसेमिया प्लस हायपरग्लायसेमिया असं जे कॉम्बिनेशन विचित्र होत होतं, बरोबर आहे. ते त्यांना समजलं. हम्म. चांगलं चाललंय त्यांचं आता. बरोबर आहे. आता जो माझ्या मनात प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न विचारतो, Right. की नॉर्मल ह्युमन लाईफ आहे,
की ज्याला डायबेटीस नाही, कुठला आजार नाही, काय नाही, काय नाही. हम्म. आणि होऊ नये, आपण जसं म्हणतो ना प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जो आपण गाड्यांचा करतो, की पिरियॉडिक आणि प्रिव्हेंटिव्ह बरोबर. दोन्ही प्रकारचा, तसं ह्युमन बॉडीचं पण नॉर्मली असतं. बरोबर. तर आयडियल रुटीन तुम्ही काय सांगाल, की बाबा हे तुम्ही रुटीन जर फॉलो केलं ना, राईट तुम्ही शेवटपर्यंत काय 80-90 वर्ष जगाल आणि शेवटपर्यंत तुम्ही फिट राहाल. राईट राईट तर या आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच हम्म. आयडियल असं काही नसतं निरंजन. अच्छा, बर. कारण आयडियल गोष्टी जर तू सांगायला गेलास हा. तर मी समजा माझं एक्झाम्पल दिलं, हा. तू मला काहीतरी आयडियल सांगतोस, हम्म. फार फार तर मी 8 दिवस फॉलो करेन. हा. आयडियल गोष्टी नेहमी अग्रेसिव्ह हम्म. आणि कडक असतात. हा. ओके, म्हणूनच ते आयडियल आहेत. आयडियल. Right? हा. हा. त्या अग्रेसिव्ह कडक आहेत म्हणूनच आयडियल आहेत. बरोबर आहे. पण असं होतं का खरंच? हम्म. नाही होत. हम्म. फॉर एक्झाम्पल, मी जर 8-9 तास कुठे कंपनीत काम करतोय हम्म. आणि मध्ये मध्ये मला खायला काहीतरी सांगितलंय, बरं. शक्य आहे का माझ्या? बरोबर नाहीये. नाही. हम्म. मी काय म्हणतोय हम्म. की एज्युकेशन देतानाच मी ही गोष्ट सांगतो पण त्यातल्या त्यात वेळा काय पाळायला पाहिजे आपण? नथिंग आयडियल. हा. तुमच्या ज्या वेळा आहेत, हा. तेच मी वेळेवरच येतोय, तुमच्या ज्या वेळा आहेत हम्म. त्यानुसार मी ऍडजस्ट करेन. बर. काय खायला पाहिजे काय नाही. हम्म. कारण ते फॉलो होणारच नाहीये. ओके. मी जर तुम्हाला म्हटलं की 3 वाजता हम्म. खाल्लंच पाहिजे, पण इथे 3 वाजता तुमची मीटिंग आहे, हम्म. काय करणार? शक्यच नाही. काहीतरी फ्लेक्झिबिलिटी कुठेतरी व्हावी आहे ना. हो, बरोबर आहे. आयडियल हे तेच असतं जे हम्म. तुम्ही रोज बेसिस वरती फॉलो करू शकता. शकता. हम्म. ज्याला कन्सिस्टन्सी आहे तेच आयडियल आहे. बरोबर. खूप आयडियल आहे पण कन्सिस्टन्सीच नाहीये, हम्म. काहीच उपयोग नाही. हम्म. पण काही ना काहीतरी करताय, पण बरोबर. कन्सिस्टंटली करताय, हम्म. ते रिझल्ट जास्त बेटर असतात. बरोबर आहे. पण तरीही मी सांगेन की हा प्रश्न टू द पॉइंट उत्तर द्यायचं असेल हम्म. तर साखरेचं प्रमाण खरंच कमी करा. साखरेमुळे डायबिटीस नाही होत, हम्म. झाल्यावर खाऊ नये. हम्म. पण साखरेमुळे काय होतं, वेट गेन होतं. वेट बरोबर. गेनमुळे तुमच्या पॅनक्रियावरती सेंट्रल ओबेसिटीमुळे लोड येतो. बरोबर आहे. त्या लोडमुळे परत रेझिस्टन्स येतं, दुष्टचक्र. बरोबर, ते चालू होतं. हा. हम्म. तर परत तेच की साखरेचे प्रकार असतात. हम्म. सिंपल साखर, कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स जास्त खा, हम्म. सिंपल कमी ठेवा. हम्म. व्यायाम करा, मिनिमम 45 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग तुम्ही ठेवा. हम्म. इरेस्पेक्टिव्ह ऑफ डायबिटीस असो नसो, होणार असेल नसेल, हम्म. व्यायाम ही मस्ट गोष्ट आहे. मस्त आहे. प्रत्येकाला. आपल्या मसल्स बसण्यासाठी झालेले नाहीत, त्या मूव्ह होण्यासाठी झालेल्या आहेत. राईट? तर त्या अगेन्स्ट नका जाऊ नेचरच्या. हम्म. जिम झालीच पाहिजे. हम्म. जिम नाही होते 45 मिनिटं ब्रिस्क वॉक करा, तो झालाच पाहिजे. हम्म. मग हे नाही झालं आणि परत तुम्ही येऊन मला म्हणाल की नाही मी तर करतो सगळं, नाही तुम्ही नाही करत. हम्म. हे आयडियल रुटीन आहे. मिनिमम बेसिक एक्सपेक्टेशन काय आहे की आहार विहार हे शब्द खूप जड आहेत, हो. हलके नाही आहेत. खूप जड शब्द आहेत. करेक्ट आहे. पण आहार तुमचा चांगला ठेवा, विहार चांगला ठेवा, झोप चांगली ठेवा, हम्म. पाणी पुरेसं प्या, मन शांत ठेवा, म्युझिक ऐका चांगलं आणि एज्युकेट व्हा. बरोबर. बस एवढंच गरजेचं आहे. नथिंग. ओंकार सर, खूप खूप धन्यवाद. डायबिटीस बद्दल एवढे वेगवेगळ्या अँगलनी आम्हाला माहिती मिळाली. आधी फक्त डायबिटीस हा शब्दच फक्त माहिती होता, पण तुम्ही खूप विस्तृत प्रकारे आणि सोप्या भाषेत आम्हाला सांगितलं. तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा एपिसोड शेअर करा. कारण आपण जर हेल्दी राहिलो तरच आपण लॉंग लाईफ जगू शकणार आहोत. तर पुन्हा लवकरच भेटू मनातल्या गोष्टी या शृंखलेतील एका नव्या कोऱ्या एपिसोडसह एका ओंकार सर सारख्या खास व्यक्तीसोबत. मला एक गोष्ट सांगायची आहे हा. निरंजन. परिवर्तन क्रिएशन हे जे हम्म. चॅनल आहे, हा. त्याचं मला खरंच खूप कौतुक करायचंय. हा. कौतुकास्पद पॉडकास्ट तुमचे चालू आहेत. आज हम्म. जसा तुम्ही पॉडकास्टसाठी टॉपिक निवडला होता डायबिटीसचा, हो. मी पाहिलेत तुमचे आधीचेही व्हिडिओ पाहिलेत. हो. त्यातनंच मला ही प्रेरणा आली. येस येस. आणि अत्यंत उत्तम वेगवेगळे टॉपिक आहेत. तर प्रत्येकाने पाहावं, प्रत्येकाने प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावं, Yes, असं हे yes. तुमचं चॅनल आहे. धन्यवाद सर. तर तुमच्या या चॅनलला भरभरून शुभेच्छा. अरे, असेच नवे तुम्ही कोरे टॉपिक आणा येस. आणि पब्लिकला माझ्या लँग्वेज मध्ये एज्युकेट करा. येस येस, नक्की सर. खूप खूप धन्यवाद. मंडळी, पुन्हा लवकरच भेटू.